कामवाल्या मंजुळेनं साहेबाला मेसेज दिला, 8 दिवस येत नाही तुमच्या घरी मी कामाला. अहो साहेबान उलटा तिला मेसेज हा धाडून दिला, तुझ्यासाठी झुरतोय मी, लवकर ये ग मंजुळा. एका आजोबांनी मोबाईल घेतला, नवीन मोबाईल, आणि त्यांना ते काही माहित नव्हतं. त्यांना सांगितलं की हे बटन दाबायचं आणि आवाज तुमचा रेकॉर्ड करायचा की मग ते मोबाईल ओळखतो. त्यांनी ते बटन दाबलं आणि घरातलं कुत्रं भुंकलं. कुत्र्याचा आवाज रेकॉर्ड झाला. आमच्याकडे गाणाऱ्या बाई होत्या आणि त्यांना गायची हौस फार होती. पण त्यांना ज्या गुरुजींच्याकडे त्या गाणं शिकल्या त्या गुरुजींनी त्यांना गाणं शिकवलं आणि त्या गुरुजींनी गाणं सोडून दिलं. आणि मग त्यांनी गायला सुरुवात केली आणि लोक म्हणायला लागले गाणं, थांबाबाई 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 थांबाबाई. रसिक मोहिनी. नमस्कार, मी भाग्यश्री देसाई आणि तुमचं सगळ्यांचं रसिका मोहिनीच्या या पॉडकास्टवर मनापासून स्वागत आहे. रसिका, आज जे आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत त्याची खरं तर वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्या सगळ्यांना ते सुपरिचित आहेत. अतिशय प्रसन्न आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे ते. हास्य कवी आहेत, विडंबनकार आहेत, लेखक आहेत, आकाशवाणीचे कलाकार आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत हास्य जत्रेचे 5,000हून अधिक यशस्वी प्रयोग केलेले आहेत. तर भेटूया आजच्या गेस्टना, माननीय बंडा जोशी सर. नमस्कार सर, तुमचं रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर मनापासून स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. तर आत्ता जी काही मी तुमची थोडक्यात ओळख करून दिली, तर असं हे तुमचं अष्टपैलू व्यक्तिमत्व खरं तर आम्हाला ऐकायला आवडेल की या सगळ्या प्रवासाची मुळात सुरुवात कशी झाली आणि तुम्ही जे काही सगळं तुमचे आत्ता उपक्रम चालू आहेत तर त्याची मुख्य सुरुवात आणि त्याच्याकरता तुम्ही जे काही विशेष प्रयत्न केले असतील सुरुवातीच्या काळामध्ये ते आम्हाला ऐकायला आवडतील. आणि मुख्य म्हणजे पहिली कौतुकाची थाप कधी पडली? अगदी लहानपणची गोष्ट आहे. म्हणजे माझं मूळ गाव कोल्हापूर. तेव्हा कोल्हापूरमध्ये मी राहत होतो. त्यावेळेला माझ्या वडिलांचं किराणा दुकान होतं. बरं. आणि आई माझी होती, तिचा गळा अतिशय गोड होता आणि ती घरामध्ये कीर्तन विर्तन असं प्रवचन वगैरे चालायचं आणि सगळ्या महिलांना गोळा करून ती पोथ्या पुराणं त्यातल्या कहाण्या वाचणं वगैरे असं चालायचं. तर मला बालपणापासून वाचनाची आवड खूप होती. त्यात सगळ्या कहाण्या, मंगळागौरीच्या कहाण्या सगळ्या वाचून काढायचो. आणि दुसरं म्हणजे वडिलांना मदत करायला दुकानात गेलं की रद्दी जी यायची ना त्याच्यातले मी गोष्टी वाचत बसायचो कित्येकदा. त्यामुळे तो वाचनाचा एक संस्कार होता. आणि दुसरं म्हणजे त्यावेळेला अंबाबाईच्या मंदिरामध्ये कीर्तन वगैरे व्हायची, तर त्याला माझी आई बरोबर घेऊन जायची. अरे वा. मग कीर्तनकारांचं जे काही बोलणं असायचं अत्यंत श्रवणीय आणि प्रेक्षणीय असायचं आणि ते सगळं लहानपणी खुबीने थोडं थोडं आम्हाला शिकता आला. हा त्यातला भाग आहे. आणि त्यानंतर वाचनाची आवड लक्षात घेऊन माझा मामा होता, त्यावेळेला तो ग्रॅज्युएट झालेला होता, तो पोस्टात नोकरीला होता. तर तो दरवर्षी मला वाढदिवसाला विचारायचा की तुला काय पाहिजे प्रेझेंट. तो अतिशय मी त्याचा लाडका होतो आणि तो माझा लाडका होता. तर मग मी त्याला दरवर्षी म्हणायचो की मला गोष्टीचं पुस्तक पाहिजे. तर मग तो तेव्हा 25 पैशाच्या गोष्टी द्यायची, जादूची, शतरंजी वगैरे अशी ती पुस्तकं तो मला द्यायचा. तर मग एका वर्षी तो मला म्हणाला की तुला इतकं वाचायला आवडतं तर तुझं नाव मी एका ग्रंथालयात घालतो, वाचनालयात, म्हणजे तिथे तुला रोज नवीन पुस्तकं वाचायला मिळतील. आणि योगायोगाची गोष्ट अशी की माझ्या शाळेच्या जवळच ते वाचनालय होतं. बरं. करवीर नगर वाचन मंदिर म्हणून. अच्छा. तर त्या वाचनालयात त्यांनी बाल वाचनालय मध्ये माझं नाव घातलं. तेव्हा मला शाळेतनं दररोज नवीन पुस्तकं तिथं घ्यायचं आणि मग घरी जायचं, असं मी करायचो. रोज एक पुस्तक वाचायचो. त्यामुळे तो भाषेचा एक संस्कार झाला मुख्य म्हणजे. बरोबर. आणि शाळेमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा मारुलकर म्हणून आम्हाला एक सर होते, ते अतिशय प्रोत्साहन द्यायचे म्हणजे अशा गोष्टीला. मग माझे निबंध वगैरे असायचे ते वाचनीय असायचे, पण शब्दसंग्रह असल्यामुळे निबंध माझे चांगले असायचे. मग त्यांनी मला पहिल्यांदा वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सांगितलं. ते 5वी ते 7वीचा गट वगैरे होता आणि मी तेव्हा 5वीत वगैरे काहीतरी होतो. आणि तेव्हा पहिल्यांदा मला बक्षीस मिळालं त्याला पहिलं. अरे वा. आणि मग नाट्याभिनयाची पण स्पर्धा होती, पण त्याच्यात पण मी भाग घेतला होता आणि त्यात मला पहिलं बक्षीस मिळालं. तेव्हा मला वाटलं की आपण काहीतरी थोडंफार या क्षेत्रात करू शकतो. बरं. ही पहिली कौतुकाची थाप. वा वा वा. मस्त. आणि
म्हणजे आता तुम्ही विडंबनात्मक पण लेखन करता, हो हो तर त्यावेळेला म्हणजे तुमच्या मनामध्ये ऍक्च्युली काय प्रोसेस असते की अच्छा कुणाला ठरवून शाल जोडीतले मारायचेत नाही असं म्हणून, का तो विषय तुम्हाला भावतो, आवडतो म्हणून तुम्ही त्याकडे वळलात? नाही नाही हा भाग कसा आहे की कॉलेजमध्ये असल्यानंतर कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा होतो ना हम्म, त्यावेळेला सुद्धा मी असं माझं लेखन वगैरे चांगलं होतं. हम्म. तर सुरुवात केव्हा तरी मी तुम्हाला सांगतो. हो. तर मग माझे निबंध वगैरे सर वर्गात वाचून दाखवायचे किती चांगले लिहिले, मराठी आणि हिंदी दोन्ही. तर मग एका वर्षी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होता आणि तेव्हा मला गाणं पण चांगलं येतं गायला. अरे वा. म्हणजे हे शिकलेलो नाही, हम्म, पण मी तालासुरात गाऊ शकतो. म्हणजे माझ्या बरं. आईकडनं माझ्याकडे तो वसा आलेला आहे. अच्छा. तर मग मी गाणं म्हणायला गेलो की मला विविध गुणदर्शन गाणं म्हणायचं. हम्म, हम्म. मग सर ते आयोजक होते, ते म्हणाले, "अरे तुझी भाषा एवढी चांगली आहे, तू गाणं म्हटलंस तर तुला एकदा टाळ्या मिळतील. तर ह्याच्याऐवजी तू जर सूत्रसंचालन केलंस तर दर गाण्यानंतर तुला स्टेजवर यायला मिळेल. तुला काय करायचं बघ." तर मी म्हटलं मग करतो. आणि मग तो प्रयत्न केला आणि ते इतकं यशस्वी झालं की ते सगळ्या कॉलेजमध्ये पोहोचलं की हा चांगलं सूत्रसंचालन करतो. अरे वा. त्यावेळेला हे सूत्रसंचालन हा व्यवसाय हा भागच नव्हता. ओके ओके त्यामुळे ओके. इतर कॉलेजच्या गॅदरिंगला मला बोलवायला लागले की तू सूत्रसंचालन करायला तू ये म्हणून. बरं. मध्ये थोडे विनोद सांग, कविता ऐकव अशी. हम्म, हम्म, हम्म. आणि त्यामुळे मग कॉलेजमध्ये असल्यापासून हे थोडंसं विनोदाचा भाग माझ्याकडे होता हम्म. आणि मला विनोदी वाचायला आवडायचं. आणि म्हणून अच्छा. मी ठरवून असं केलं होतं की एकदा आमच्या शाळेमध्ये एक व्याख्यान झालं होतं काय वक्त्यांचं. हम्म. तर त्याने असं सांगितलं, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायची असेल किंवा तुम्हाला आवड असेल ज्याची, त्याच्यासाठी तुम्ही एक अभ्यास केला पाहिजे त्याचा कसा, आणि सिस्टमॅटिक म्हणजे पद्धतशीर अभ्यास केला पाहिजे. मग त्यावेळेला आमच्या एका सरांनी सांगितलं, तुला विनोदी आवडतं ना, तर मग आचार्य अत्रेंची पुस्तकं सगळी वाचून काढायची. बरं. मग मी त्या ग्रंथालयात जायचो, रोज अत्र्यांचं एक पुस्तक घ्यायचं, वाचायचं. हम्म, हम्म, हम्म. मग त्याच्यानंतर पु ल देशपांडे, असे एकेका विनोदी लेखकाचं सगळ्यांचं, बिया बुवा असतील, हम्म, दमा मिराजदार असतील, बरं. त्या सगळ्यांच्या विनोदी पुस्तकं मी वाचत गेलो. आणि त्याचा परिणाम असा झाला की ती शैली जी आहे विनोदाची हम्म, ती हम्म. माझ्यामध्ये आली. बरं. त्यामुळे मग कॉलेजमध्ये असताना एका वर्षी आमचे प्रिन्सिपल अत्यंत कडक होते आणि ते म्हणजे पिशवांड वगैरे काही पिशवांड चालणार नाही असं बरं. त्यांनी बंदीत घातली होती. अच्छा. मग आता काय करायचं, आमचे सगळे मित्र म्हणले. मग म्हटलं आपण एक युक्ती करूया, म्हणजे कॉलेजमध्ये ज्या प्रसिद्ध मुली होत्या त्यांच्यावरती आपण विडंबन करू. बरं. हे विडंबन म्हणजे कसं, तर आम्ही मुलांनीच त्यांच्या कामं करायची, फक्त त्यांच्या स्टाईलनी बोलायचं. आणि तिचं नाव नंदा असेल तर मंदा ठेवलं होतं आम्ही नाव, असं अशी नावं ठेवून म्हणजे त्या मुलांना कळावं की हे कोणाच्याबद्दल चाललेलं आहे. हा. आणि मग शेवटी ज्या दिवशी गॅदरिंग होतं त्या दिवशी मी ते स्क्रिप्ट लिहिलं होतं आणि आमच्या प्रिन्सिपालने एकदा लेडीज रूममध्ये येऊन त्यांनी काहीतरी गाणे बिणी म्हटली म्हणून झापलं होतं की काय चालायचं वाटपण, हा जबदम बंद केला पाहिजे वगैरे असं. कणबरकर म्हणून होते प्रिन्सिपल तेव्हा. हम्म. तर मग तो प्रसंग आम्ही घेतला होता की आधी मुली सगळ्या जमतात, मग सगळ्या चौकशा करतात, गप्पा गोष्टी चालतात, हास्य विनोद चालतात. मग त्यामध्ये सगळे फिशपॉंड आम्ही मारून घेतलेले होते. कुणावर काय, अमुक सर तसे, अमुक सर तसे, किंवा ही अशी ती तशी, हा मुलगा असा तो मुलगा असा, सगळे फिशपॉंड मारून घेतले. आणि मग शेवटी प्रिन्सिपलची एंट्री होती. आमच्याकडे हर्षे म्हणून एक मुलगा होता, तो असा मोठा उंचपुरा प्रिन्सिपल सारखा होता आणि त्याला कोट बीट घालून मी स्टेजवर आणलं होतं. आणि गंमत म्हणजे ती जी कामं आम्हाला करायची होती, आता मला समजा मंदाचं काम करायचं आहे, तर ती नंदा जी होती तिच्याकडनंच आम्ही ओढणी बिडणी मागून घेतली की आम्हाला थोडा वेळ जरा दे म्हणे आमच्या वेळेला. तिला काय कळलं नाही काय करणार आहेत नेमके. आणि ते ओढणी वगैरे घेऊन आम्ही ते सगळं स्टेजवरती एंट्री केल्यावर टाळ्यांचे गजरच सुरू झालं मुलांचा, इतके मुलं खुश झाली. आणि मग ते प्रिन्सिपल कडक असल्यामुळे सगळ्यांना भीती बसली की आता हे सगळं तुम्ही केलं खरं. पण त्यावेळेला आपले राजीव बर्वे जे प्रकाशक आहेत, त्यांचे वडील दके बर्वे म्हणून होते, त्यांच्याकडं ते सांस्कृतिक हे होतं. त्यांना आम्ही आधी दाखवलं नव्हतं काय करणार आहे ते. मी म्हटलं मी करतो सर, तुम्ही काळजी करू नका. रिहर्सल सगळ्या केल्या होत्या, त्यामुळे ते टेन्शनमध्ये आले. आता प्रिन्सिपल काय म्हणतील, आता म्हणे तुला रस्टिकेट करणार, तू बोलायचंच काम नाही आता. आणि मग प्रिन्सिपलची एंट्री त्याचे पण विडंबन केलं म्हटल्यानंतर. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिन्सिपलने बोलवलं मला वर्ग सुरू झाल्यावर. मी गेलो घाबरत म्हटलं आता काय खरं नाही. मग मला म्हणाले काय केलं काय तुम्ही, काल काय केलं तुम्ही. म्हटलं काय नाही सर, मी हे केलं, एकांकिका केली. तर म्हणजे एकांकिका होती का ते म्हणले, सगळे फिशपॉंड होते म्हणाले. म्हणलं सर तुम्ही फिशपॉंडला बंदी घातली, मुलांना उत्साह होता म्हणून म्हणलं आम्ही मधला मार्ग काढला, एकांकिका म्हणून आपण विडंबन करूया. आणि मग पण त्यांनाही ते आवडलेलं होतं. अच्छा.
त्यामुळे ते मला नंतर म्हणले ठीक आहे, नाही चांगलं केलं तुम्ही, हम्म. पण परत करायचं नाही म्हणाले. मी वाचवलं त्यावेळी. सुटलात. त्यामुळं कॉलेजमध्ये असताना अशा खूप गमती जमती होत्या, म्हणजे गॅदरिंगला हम्म. इतर कॉलेजच्या मग gathering तेव्हापासून तुमचं विडंबनाचा चालू प्रवास सुरू झाला विनोद आणि थोडक्यात. विडंबन दोन्ही कॉलेज असं. पासून. हा, अगदी वा. अगदी, अगदी, अगदी. लहानपणापासूनच तुम्हाला हो, या आवड होती. कलेची आवड आणि गती होती अगदी, त्याच्यामध्ये अगदी, मुख्य. अगदी, अगदी. वा. आणि आता तुमचे हास्यपंचमीचे जे 5,000 तुम्ही हो, प्रयोग हो, केले, हो, हो. हे खरंच कौतुकास्पद आहे आजकालच्या हो, दिवसात हो. सुद्धा एवढं करणं म्हणजे. हो, हो. तर त्याच्यामध्ये काय म्हणजे तुमचे विषय ठरलेले असतात का तुम्ही तत्कालीन विषयांवर बोलता, राजकीय असेल, सामाजिक असेल? नाही, त्याची पार्श्वभूमी अशी आहे की मला पहिल्यांदा मी नोकरी लागलो तो किर्लोस्कर वाडीला लागलो, हम्म. किर्लोस्कर कंपनीमध्ये गेस्ट हाऊसला मॅनेजर म्हणून. बरं. आणि मी आर्ट्सला गेलो होतो. हं, हं. तर मग तिथं गेल्यानंतर एक व्याख्याते होते, मला वाटतं डॉक्टर प्रचिम शेजवलकर, त्यांचं व्याख्यान झालं होतं. बरं. वाडी सांस्कृतिक वातावरण चांगलं होतं. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायची आहे हम्म. त्या क्षेत्रासाठी काय काय लागतं ते सगळं तुम्ही अगोदरपासून तयारी केलीत तर तुम्हाला तो जॉब मिळण्याची शक्यता वाढते. बरं. तर आता आपण अनेकदा बघतो की एखादा मनुष्य इंजिनियर आहे आणि तो साहित्य क्षेत्रात नाव मिळवतो. म्हणजे इंजिनिअरिंगची सगळी क्षेत्र ते वर्ष त्याचे फुकट गेली, त्याला जायचं होतं आर्ट्सला आणि करायला लागलं, शिकायला लागलो दुसरंच. हो ना. कधी कधी पालकांचं प्रेशर असतं, त्याला हम्म. इलाज नसतो. पण मला नशिबाने आर्ट्सला जाऊ दिलं. मग सगळे म्हणायचे काय नोकरी काय मिळणार तुला आता, आर्ट्स लावून काय होणार आहे तुझं पुढे वगैरे असं. मग किर्लोस्करला मी गेल्यानंतर ते मिळाले. मग तिथं मी दरवर्षी गणेशोत्सवात नाटकं वगैरे करायचो. हम्म. ती सगळी हौस आम्ही भागून घेतली तिथे. अच्छा. तिथं शेजवलकरांनी सांगितलं की करिअर तुम्हाला तुमचा जो छंद आहे हम्म. तोच तुमचा व्यवसाय जर झाला तर त्याच्यासारखा आनंद दुसरा नसतो. खरंय. तर छंद तुमचा जर तो व्यवसाय झाला अगदी तर बरोबर. मग मला त्यावेळेला माध्यमपेक्षा फक्त रेडिओ होतं. हो. रेडिओवर खूप छान गाणी बिणी लागायची, आपली आवड अमुक तमुक. हम्म, हम्म. तेव्हा मला नेहमी वाटायचं की आपण रेडिओत जायला पाहिजे, आकाशवाणीमध्ये. बरं. तर मग त्याला काय करायला पाहिजे, मग त्यांनी ते व्याख्यानं सांगितल्यामुळे मग मी ते रेडिओची एक जाहिरात मिळवली. हम्म. त्याच्यात काय काय लागतं निवेदक व्हायला. हम्म. मग त्यात त्यांनी लिहिलं होतं की साहित्य नाट्य आणि संगीत तिन्ही एका विषयात तुमची मास्टरी पाहिजे. बरं. बाकी ग्रॅज्युएशन वगैरे ठीक आहे, अच्छा. त्याच्याशिवाय हे लागतं. आणि कला क्षेत्रामध्ये तुम्ही काहीतरी कामगिरी केली असली पाहिजे. तर त्यावेळेला हे नाट्यशास्त्र प्रशिक्षण वगैरे काय नव्हतं. नव्हतं. तेव्हा तुम्ही मिळवणार कुठून. तर मग मी तेव्हा म्हटलं की स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. हम्म. मग तेव्हा आंतरमहाविद्यालय असे तरुणांच्या स्पर्धा असतील, मग काव्य स्पर्धा असतील तर त्याला सगळी कविता लिहायची. मग ते काव्य स्पर्धा 3-4 केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कशी कविता लिहिली तर बक्षीस मिळतं. त्याचं तंत्र. मग तशा कविता म्हणजे काही लिहिल्या. ओके. मग त्याच्यात काही ठिकाणी विनोदी कवितांचं असलं विनोदी लिहायची असं, कारण ते शब्दांवरती प्रभुत्व असल्यामुळे या सगळ्या गोष्टी जमत होत्या. बरोबर. काही ठिकाणी अशी नाट्यछटा स्पर्धा व्हायची. हा. असं करत मी त्या स्पर्धांमध्ये भाग घेत गेलो. कारण मला ते किर्लोस्करकडे राहायचं नव्हतं. आता 4-5 वर्षामध्ये म्हणजे कधी कधी पुण्याला सुद्धा मी बक्षीस मिळवलेले आहेत. बरं. तर पुण्याला बक्षीस असायचं 100 रुपये, मी 150 रुपये खर्च करून यायचो. तेवढ्या पण ते बक्षिसाकरता ते महत्त्वाचं आहे. सर्टिफिकेट मिळतं हा. म्हणून. मग अशी जवळजवळ माझी 100 सर्टिफिकेट झाली. अरे वा. म्हणजे गाण्याच्या स्पर्धेमध्ये वा. सगळ्या स्पर्धांमध्ये मिळून. बरं. आणि त्याच्यानंतर मग रेडिओची जाहिरात आली की अशी जागा भरायची म्हणून. आम्ही अर्ज केला तेव्हा 3000 मुलांनी अर्ज केले होते त्यावेळेला. बाप रे, त्यावेळेला. हा. पण त्यावेळेला मी सगळी माहिती काढली होती की ऑडिशन टेस्ट असते आवाजाची, मग त्या संस्कृत वाचायला लागतं, हिंदी वाचायला लागतं, ओके. उर्दू मिश्रित मराठी वाचायला लागतं, किंवा मराठी संस्कृत प्रचुर मराठी वाचायला लागतं, जुन्या कविता, वामन पंडित वगैरे अशा. तर ते सगळं माझी तयारी होती. म्हणजे वक्तृत्व पहिल्यापासून असल्यामुळं ते तयारी होती. त्यामुळे 3000 मुलं बसली होती लेखी परीक्षेला. त्यातनं काहीतरी त्यांनी 15 मुलं ह्याच्यासाठी काढली ऑडिशन टेस्टसाठी, म्हणजे व्हॉइस टेस्टसाठी. अच्छा. मग व्हॉइस टेस्टमध्ये काहींची दांडी उडाली, कारण ते सगळं वाचायला मला माझी तयारी होती सगळी. मग ती सगळी मी वाचली. आणि मग त्याच्यानंतर फायनल इंटरव्ह्यूला काहीतरी 5 का 6 मुलं त्यांनी निवडली. मग इंटरव्ह्यूला मी जेव्हा गेलो सतीश हाळेकर वगैरे होते तेव्हा. अरे वा. बरं. मग ते सगळ्यांचं सर्टिफिकेट बघत होते. मग त्यांनी ती माझी बघितली आणि ते म्हणाले तुम्हाला सगळ्यातच सगळं येतं म्हणे, साहित्य संगीत आणि नाट्य आम्ही एका विषयात अपेक्षित आहे, तुम्हाला सगळ्यातच बक्षीस आहेत, तुम्हाला प्रश्न काय विचारू. त्यांनी मलाच विचारलं. म्हटलं नाटकाबद्दल विचारा. त्याने विचारलं अलीकडे कुठलं नाटक बघितलं, पाहिलं म्हणलं. ते म्हणले मग त्या नाटकाबद्दल तुमचं काय मत आहे. तर मी ते खरं बघितलं नव्हतं, कारण नाटक बघायला परवडायचं नाही. पण त्या नाटकाबद्दल समीक्षा वाचली होती पेपरमध्ये, त्या अनुषंगाने मी बोललो या नाटकात हे चांगलं आहे, हे वाईट आहे वगैरे. ते म्हणले ठीक आहे जा तुम्ही म्हणून. मग ती एक जागा होती ती मला मिळाली.
क्या बात. आणि तेव्हा मग तो माझा छंद हाच व्यवसाय झाल्यामुळे रेडिओत पहिल्यांदा माझा प्रवेश झाला. हे हास्य पंचमीचं जे हे हा, आहे ते हो. मूळ मग तिथूनच सुरू झालं. हो हो हो. हा, हा. नाही, आधी मी पूर्वी कोल्हापूरला वगैरे असताना करायचो, पण थोड्या प्रमाणावर होतो. म्हणजे अर्ध्या तासाचा कार्यक्रम करायचा. मग तिथं अनेकदा असं व्हायचं की आमच्याकडे एखादा कार्यक्रम असला की आता कविता स्पर्धा आहे, तर स्पर्धा संपल्यानंतर परीक्षकांना निकाल द्यायला काय ते वेळ लागायचा अर्धा तास. तर ते आयोजकांना माहीत झालं होतं की हा विनोदी काहीतरी करतो. मग ते म्हणायचे तुला अर्धा तास तुला स्टेजवरती काहीतरी लोकांना हसव. त्यातनं खरं ती सुरुवात झाली. म्हणलं आपल्याला हे जमतंय म्हटल्यानंतर मग रेडिओत असल्यामुळे मी ते चालू केलं की एक प्रोफेशनल कार्यक्रम करायचा तर मग 1 तास ते 1.5 तास तरी तुम्हाला करता आला पाहिजे. मग तेवढे जे 1.5 तास मी ते सगळे विनोदी त्या पद्धतीने लिहिलं सगळं. काही विनोद त्यात समाविष्ट केले, काही विनोदी कविता केल्या. असं करून एक 1.5 तासाचा कार्यक्रम तो बसवला. आणि मग तो केला. त्याचा पहिलाच कार्यक्रम इतका तुफान आवडला पुणेकरांना सगळ्या आणि चांगला झाला तो कार्यक्रम. पण मग त्याच्याकडनं मला शिकायला मिळालं हे रेडिओमुळे की दमा मिराजदार होते, ते मला ते कथाकथन करायचे. तर ते मला म्हणाले की त्यावेळेला मला वाटतंय मिराजदारच होते पाहुणे. तर ते मला म्हणाले तू चांगलं करतोस, फक्त थोडंसं एडिटिंग करायचं. मी म्हटलं बरं. मग मी विचार केला, म्हटलं काय करता येईल आपल्याला. मग रेडिओमुळे मला एक माहीत होतं. मग मी असं ठरवलं तेव्हापासून की ज्या विनोदाला लोक हसतात ना तेवढंच ठेवायचं. जो विनोद आपण सांगितला आणि तो नाही हे झाला तर मग ते उचलला गेला नाही तर म्हणून मग पहिले काही प्रयोग करताना मी माझ्या मिसेसला समोर बसवायचो आणि मग ते स्क्रिप्ट घेऊन ती बसायची आणि मग ती लिहायची की हा लाफ्टर किती मोठा आला इथे. मग कमी आला तर 1, त्याच्यापेक्षा मोठा आला तर 2, त्याच्यापेक्षा मोठा आला तर 3, नाही तर 4. एकदम दणकणी हसली की त्या स्क्रिप्टवरनं मी ते सगळं फॉलो केलं की ह्याला लाफ्टर चांगला येतो, या गोष्टी ठेवायच्या, ज्याला येत नाही कट केले का. आणि त्यामुळं तो अतिशय आटोपशीर कार्यक्रम झाला. त्यामुळे असा मी विनोद केला आणि लोक नाही हसले असं कधी होतच नाही आणि मी ते करत नाही. तसं कवितेचं पण मी तसंच करतो. हास्य कविता तरी आपण लिहिली ना, भले आपण 10 कडव्याची लिहिली, प्रत्यक्ष जेव्हा म्हणणार त्यावेळेला 3च कडव्यांना दाद मिळालं तर 3च कडवींची म्हणायची कविता. म्हणजे मग तुमची शुअर शॉट चांगलीच कविता जाते आणि दाद मिळते चांगली. हा त्यातला भाग आहे. ग्रेट. मग तुम्ही आता समीक्षक आहात, स्वतः लेखक आहात, कलाकार आहात. तर म्हणजे समीक्षक म्हणल्यानंतर तो टीका करणार हे ठरलेलं असतं आणि कलाकार बिचारा ती टीका सहन करतो असं असतं. तर आणि तुम्ही दोन्ही आहात, मग दोन्हीचा बॅलन्स तुम्ही कसा साधता. नाही, नाट्य समीक्षणाचं कसं झालं, मला एका दैनिक केसरीने विचारलं की मी रेडिओत असताना नाव असल्यामुळे की तुम्ही नाटकाचं समीक्षण कराल का. तर मी म्हटलं करतो. मग त्यावेळेला नाटक बघायला मंगेश तेंडुलकर होते, विभा देशपांडे होते आणि त्यांच्याबरोबर मी अगदीच यंग होतो. त्यामुळे मला थोडं पहिल्यांदा भीती वाटत होती, म्हणजे आपल्याला हे जमते की नाही. पण मग मी असं ठरवलं की रेडिओ जसं आम्ही करतो की शक्यतो टीका करायची नाही आणि करायची असेल तर ती विधायक स्वरूपाची करायची, म्हणजे त्या माणसाला लागेल असं बोलायचं नाही. ते आम्ही पाळतो म्हणजे रेडिओ सुद्धा. त्यामुळे मग प्रत्येक नाटकाचं अशी कलात्मक समीक्षा मी करायचो की नाटक किती चांगलं आहे हे पहिल्यांदा सांगायचं आणि शेवटी 2-3 सूचना असतील तेवढ्या त्या कलाकारांसाठी हे थोडंसं संपादित करायला पाहिजे किंवा ह्यांच्या भूमिकेमध्ये थोडी सुधारणा व्हायला पाहिजे अभिनयामध्ये, त्यांनाही प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे मग ते बॅलन्स आहे की 3/4 भाग हा कौतुकाचा असल्यामुळे त्या लोकांना बरं वाटायचं आणि सूचना काय असेल तेवढ्या त्या शेवटच्या 2-3 पॅराग्राफ मध्ये आपण द्यायच्या की ह्या गोष्टी सुधारता येण्याचं काय. त्यामुळे ते पण खूप चांगलं झालं. आणि ते मी तुम्हाला म्हटलं जसं की पूर्वी एकदा लताबाईंना पण भेटायची वेळ आली होती, संधी मिळाली होती. कोल्हापूरला माझे पुरुषोत्तम शेठ म्हणून आमचे प्राध्यापक होते आणि त्यांची पत्नी होती, ती कॅन्सरने आजारी होती. तर आम्ही त्यांच्या घरी वगैरे जायचो नेहमी आणि मी त्या आजारी असल्यामुळे त्यांना काही म्हणजे फार वेदना वगैरे व्हायच्या ना. आम्ही त्यांच्या घरी जायचो, त्यांना हसवायचं, काही गाणी म्हणून दाखवायची. त्यामुळे मग ते मारायच्या क्षणापर्यंत, त्या मृत्यूच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांना हसवत होतो. त्यामुळे सर म्हणाले तू मृत्यूशय्यावरच्या माणसाला हसवू शकतोस तर मग तू कुठेही यशस्वी होशील नक्कीच, असं ते मला म्हणायचे नेहमी. त्यामुळे मग त्या ह्याच्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की आपण हे करू शकतो वगैरे असं. मग त्या नाट्य समीक्षणामध्ये सुद्धा नंतर मग त्यावेळेला शेठ सरांचा विसे खांडेकर कोल्हापूरला राहत होते, तर ते राजारामपुरीमध्ये राहायचे
आणि एकदा सर मला म्हणाले एक पुस्तक आहे ते घेऊन तू खांडेकरांना दे. अच्छा. तर मी पुस्तक घेऊन बसनी गेलो आणि गेलो तेव्हा त्या कार बाहेर दारात होती आणि पांढऱ्या साडीवाल्या बाई त्यांच्यासमोर बसल्या होत्या. मी तेव्हा पाहिलेलं पण नव्हतं लताबाईंना. आणि मग मी वि. स. खांडेकर सरांना म्हटलं असंच मी सरांकडनं आलो, हे पुस्तक तुम्हाला द्यायचंय. तर ते दिलं. तर मग दिल्यानंतर ते म्हणाले बाळ काय नाव तुझं, त्यांनी मला विचारलं. म्हटलं माझं नाव बंडा जोशी. अच्छा, छान छान, काय करतोस मला म्हणल्या. म्हटलं मी म्हटलं असं वक्तृत्व, कविता, अमुक तमुक असं करतो. अरे वा, फारच छान म्हणाल्या. गाणं पिणं पण म्हणतो का. म्हणतो असं म्हटलं. आणि मग मी निघालो तिथून. मग ते आल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी आमचे शेठ सर म्हणाले, काल तू कुठल्या बाईंना भेटलास तुला माहितीये का. नाही मला माहित. ते म्हणाले लता मंगेशकर होते त्या. म्हणजे मी उडालोच अक्षरशः. अरे बापरे. मला माहित नव्हतं सर, मला एवढं त्यांचं दर्शन झालं असं. आणि तो कोइन्सिडन्स असा झाला की नंतर नाट्य समीक्षण मी अनेक वर्ष 10-12 वर्ष करत होतो ना. हृदयनाथ मंगेशकरांचा एकदा मला फोन आला की तुम्हाला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आम्ही देणार आहोत नाट्य समीक्षणासाठी. आणि तेंडुलकरांनी त्यांनी शिफारस केली होती आणि त्यामुळे तो एक चांगला योग आला त्यावेळेला नाट्य समीक्षणासाठी. आता आपला विडंबनाचा विषय निघालाच होता. म्हणजे तुम्ही एकपात्री कलाकार आहात, विडंबनकार पण आहात. तर एखाद्या आपल्या प्रेक्षकांकरता कविता ऐकवा ना छानशी. हो, धन्यवाद. नाही, आता कसं आहे एकपात्रीमध्ये सुद्धा आणि का कवितेमध्ये सुद्धा की तुमच्याबद्दल विश्वास वाटायला पाहिजे लोकांना की हा काहीतरी चांगलं करेल. म्हणून प्रस्तावना असताना मी जास्त काही करत नाही, कार्यक्रमाला थेट सुरुवात करतो. बरोबर. आणि असा त्याच्यात एक तंत्र असं आहे एकपात्रीमध्ये सुद्धा की पहिले तुम्ही विनोद जे काय 3-4 सांगाल त्याला दणदणीत हास्य आले पाहिजेत की मग लोकांना कॉन्फिडन्स वाटतो हा काहीतरी चांगला करेल. मग पुढे तुम्ही तुमच्या हातात एकदा आलं की तुमच्या प्रस्थान करू शकता. तसं मी मोबाईलचं सांगतो की आजकाल लोकांना मोबाईलशिवाय चैन पडत नाही. आणि ते लहान बाळाच्या आईसारखी अवस्था असते. बाळाची आई काय करते, पाळण्यापेक्षा त्याची चड्डी वर करून बघते पोली झाली आहे का, म्हणजे मोबाईलमध्ये काय कळले काय, काहीही महत्वाचं नसतं. पण लोक उगीच काढून बोलत असतात. दुसरं असं की ते कोंबड्यांच्या मध्ये एक मानमोडी नावाचा रोग असतो, तसा तो माणसानं होण्याची शक्यता वाढली आहे. कारण ते मोटरसायकलवर असताना वाकडे मान करून असं बोलत जात असतं. एवढं काय महत्वाचं असतं मला काही कळत नाही. आणि एकदा तर ते मोबाईल अंत्यात्रेत आम्ही चाललो होतो आणि एकाचा मोबाईल वाजला. त्याचा रिंगटोन काय होता माहितीये, अकेले अकेले कहाँ जा रहे हो हमें साथ ले लो. तो एकटाच नाही, याला पण घेऊन जाणार. म्हटलं काय एवढं लोकांना महत्व असं काही कळत नाही. आणि ते एक टेक्निक शिकायला लागतं मोबाईलचं. तर तसं ते स्वतःचा आवाज ऐकल्याशिवाय ते उघडत नाही, असं एक टेक्निक असतं. ते का आजोबांनी मोबाईल घेतला, नवीन मोबाईल, आणि त्यांना ते काही माहित नव्हतं. त्यांना सांगितलं की हे बटन दाबायचं आणि आवाज तुमचा रेकॉर्ड करायचा की मग ते मोबाईल ओळखतो. त्यांनी ते बटन दाबलं आणि घरातलं कुत्रं भुंकलं. कुत्र्याचा आवाज रेकॉर्ड झाला. आता त्यांची पंचायत असलेली कुत्रं भुंकल्याशिवाय मोबाईल उघडत नाही. त्यामुळे सांगतो कडेवर घेऊन कुत्रं घेऊन ते जातात कुठे पण गेली. मोबाईल वाजला ना की कुत्र्याला चिमटा काढला की ते भाव केलं की ते उघडत. तर तसं मोबाईलचं लोकांना किती वेळ लागलंय त्याचं माझं एक गाणंच आहे. याड लागलं र याड लागलं र मोबाईलचं जाम याड लागलं र इस्त्री करताना फोन येता एकानं, इस्त्री करताना फोन येता एकानं, इस्त्री कानाला लावली कान भाजलं र कार चालवत एक खुळ पुण्याला चाललं. आता पुणे म्हणजे विद्वानांचं शहर. कार चालवत एक खुळ पुण्याला चाललं, फोनवरती बोलत ते ठाण्याला पोचलं. याड लागलं र याड लागलं र फोनवरती बोलत येड कॉलनीत पोचलं. आणि चॅटिंगच्या नादात शेजाऱ्याच्या घरी घुसलं. अहो शेजारच्या बाईनं त्याला मग बाहेर काढलं. अहो कळना येड्याला घर नेमकं कुठलं आपलं. बायकोन मग ओळखून घरात ओढलं. अर्धवट हे तिलाच थँक्यू ताई बोललं. याड लागलं र याड लागलं र
आता कामवाल्या बायकांकडे असा मोबाईल असतो. कामवाल्या मंजुळेनं साहेबाला मेसेज दिला, 8 दिवस येत नाही तुमच्या घरी मी कामाला. अहो साहेबान उलटा तिला मेसेज हा धाडून दिला, तुझ्यासाठी झुरतोय मी. लवकर ये ग मंजुळा, मालकिणीला तिनं तो मग मेसेज धाडला. साहेब घरात मग धुणी भांडी करू लागला. याड लागलं र याड लागलं र, असं गाणं आहे. म्हणजे बरेच खेळ त्याची. क्या बात आहे. हा. असे चालू विषय असले की लोकांना मजा वाटते ऐकायला. ऍक्च्युली. हो, हो. पण हे एक मध्ये तुमचं ते असंच व्हायरल झालं तर बघा, लोक स्वतःच्याच नावावर खपवत होते, पुलंच्या नावावर खपवत होते. हो, हो, ते हो. कुठलं होतं? ते उपमानची कविता होती ती. उपमानची. हा, असं काही हा. मला आठवतंय. हा. तर मी तुम्हाला ती पाठवली पण होती. होय होय होय. ती ऑडिओ कविता कोणीतरी रेकॉर्ड केली होती हा. पुलंच्या नावाने. म्हणजे अजून ती त्याच्यावर आहे हा, पुलंच्या हा, नावाची. हा. तर तशी पण कविता. किंवा आता नवीन गाणं आपल्याकडे मध्यंतरी खूप प्रसिद्ध झालं होतं, शांताबाई. हो. शांताबाई असं. त्याच्यावरचं माझं एक विडंबन आहे. हम्म. अर्थात ही जी विडंबन आहे ते खरं म्हणजे विडंबन म्हणता येत नाही. पण आचार्य अत्रेंनी जी विडंबनं केली होती ना, हम्म. ती प्रसिद्ध कवींच्या कवितांमधले दोष दाखवण्यासाठी किंवा उणिवा दाखवण्यासाठी, अच्छा. हो, किंवा हो. तुम्ही काय करताय नेमकं, त्यांच्यावर कसा प्रभाव आहे कुठल्या हम्म, गोष्टीचा, हम्म, हम्म. त्यासाठी ते करायचे. तर आताची विडंबनं जी आहेत ना, ती त्या गीतकाराला काही दोष दाखवण्यासाठी वगैरे नसतात. हम्म, हम्म. आता काय झालंय, कविता फारशा कुणी ऐकायला जात नाही, हो. त्या प्रसिद्ध नाही आहेत, फारशा कविता नाहीत. त्या गाणी फार प्रसिद्ध होतात टीव्ही किंवा बरोबर. रेडिओमुळे. हो. त्यामुळे गाण्यांवरची विडंबना आहेत. फक्त आम्ही ती मूळ चाल घेतलेली असते, हा. त्याच्या हो, आधाराने तसं सैराटचंच ते तुम्ही विनोदी होतं गाणं केलं. केलं, एवढंच त्यातला भाग असतो. त्या गीतकाराशी त्याचा काय संबंध नाही, विषय मग वेगळा. शांताबाईचं ते कुठलं गाणं आहे? शांताबाईचं गाणं असं होतं की आमच्याकडे गाणाऱ्या बाई होत्या आणि त्यांना गायची हौस फार होती. पण त्यांना ज्या गुरुजींच्याकडे त्या गाणं शिकल्या, हम्म, त्या गुरुजींनी त्यांना गाणं शिकवलं हम्म. आणि त्या गुरुजींनी गाणं सोडून दिलं. इतका त्यांच्यावरती परिणाम झाला. आणि त्या बाई पहिल्यांदा गायला गेल्या आणि त्यांनी नुसती पहिली तान मारली, एक तान मारली, लोक असे उठून उभे राहिले, म्हणाले काय गळा आहे, दाबावा असं वाटतं म्हणाले. तरी त्या बाईने जिद्दीनं गाणं पूर्ण केलं. गाणं संपल्यावर लोक म्हणले वन्स मोअर वन्स मोअर. आता बाईनी परत ते गाणं म्हणलं, पुन्हा वन्स मोअर, परत गाणं म्हणलं, पुन्हा वन्स मोअर. किती वेळा, 8 वेळेला वन्स मोअर. लता मंगेशकरला असं कोणी दिला नसेल. पण शेवटी त्या कंटाळल्या. त्यामुळे नाही, आता मी पहिलं गाणं म्हणते, परत दुसरं गाणं म्हणते. प्रेक्षक म्हणाले नाही, पहिलं गाणं बरोबर म्हणेपर्यंत वन्स मोअर आहे. असे मी किस्से सांगतो खूप. आणि मग त्याच्यानंतर सांगतो की या शांताबाई गायला गेल्या एके ठिकाणी, आणि मग त्यांनी गायला सुरुवात केली आणि लोक म्हणायला लागले गाणं, थांबाबाई थांबाबाई, 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 थांबाबाई. मांडून ठाण हलवत मान, मारता तान, तालाची सुराची मुळे न जाण, बधीर केलं तर डोकनी कान, वाकडा चेहरा, भीषण नखरा, गळ्यात खाकरा, जसा की ओरडे बळीचा बकरा, श्रोते ते मारती भिंतीला टकरा, टकरा बकरा, टकरा बकरा, टकरा बकरा, टकरा बकरा, थांबाबाई. क्या बात आहे. वा, अशा आई शपथ. गमती आणि जमती. पाठ आहे तुम्हाला सगळं. हो. त्यामुळे अशा गमती जमती खूप होतात. आणि विनोदी कार्यक्रम असतात ते मी मगाशी म्हटलं तसं आपल्याला रिस्पॉन्स येतो की नाही लक्षात येतं बरोबर. हो, खरंय. आणि मग ते हळूहळू त्या कविता थोडी सुधारणा करायची, एडिट खरंय, करायचं म्हणा खरंय. किंवा ऍड करायचं असं. 1, 2, 3, 4 नंबर देऊन हो, अगदी 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 अगदी. आता तरी सोय आहे की मोबाईलवर आपण रेकॉर्ड करू शकतो. त्यावेळेला तसं काय नव्हतं ना. आय नो. त्यामुळे ते काळजी आपल्याला घ्यायला लागते. येस. तुम्ही आकाशवाणी कलाकार आहात, हो. आणि त्यावेळेला म्हणजे काही अनेक मोबाईलच्या हो, किंवा सोशल मीडिया नसताना होय होय होय. आवाज हीच त्या कलाकाराची ओळख अगदी, असायची. अगदी. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की लताबाईंना पाहिलेलं नव्हतं, त्यामुळे हो, ओळखलं हो, नाही. हो, हो. तर तसं तेव्हा कलाकारांचा आवाज फक्त यायचा, हो, कलाकार कसा दिसतो किंवा हो. काय ते माहिती नसायचं. हो. आणि आताच्या काळामध्ये सोशल मीडियामुळे सगळं सगळ्यांना होय, दिसतंय. होय, होय, म्हणजे होय. दिसून नाहीये ते पण दिसतंय खरं हो. तर. तर आणि स्टँडअप कॉमेडी, हो. म्हणजे आता एकपात्री कलाकार तुम्ही आहात, हम्म. आणि स्टँडअप कॉमेडियन्स आता हो. जे नवीन आलेले आहेत हो, किंवा हो, हो. परफॉर्म करतात बरेचसे, हो.
तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे असा फरक काय जाणवतो किंवा सोशल आता मीडियामुळे काय फरक वेगळा आकाशवाणीचं पडलाय? तुम्हाला पहिला सांगतो की आकाशवाणीचा इतका अं, आवाज ऐकू येतो पण हो. माणूस दिसत नाही. हं. त्यामुळं अनेक लोकांना उत्सुकता असते की हा माणूस दिसतो दिसतो कसा. कसा? त्यामुळे ते मला बघायला यायचे रेडिओमध्ये की क्या बात मला आहे. बंडा जोशीनं बघायचंय. मी बायकोला म्हणायचो मला अजून बघायला येतात म्हणजे बघ म्हणजे असं. आणि काही काही नंतर बंडा जोशी असं नाव ऐकलं ना की असं वाटेल हा कोणतरी यंग मुलगा दिसतोय आणि आवाजावरून वाटायचं की म्हणजे हा मला स्वतः सुरुवातीला हा जेव्हा तुमचं नाव कळलं ना, हा हा म्हणलं बंडा जोशी, बंडा हे काय नाव आहे? नाही त्या नावाचा पण किस्सा आहे. हा. तो नाव खरं म्हणजे माझ्या आईला माझ्या अगोदर एक मुलगी झाली होती बर. आणि ती लहानपणीच वारली त्यावेळी. हो. तर मग जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा कोणीतरी पत्रिका बघणाऱ्या माणसाने सांगितलं की आजोबांचं नाव ठेवा. तर बर. आमच्या आजोबा होते कर्नाटकातले, त्यांचं नाव बंडोपंत होतं बर. म्हणून बंडा ठेवलं. ओके. मग बंडा नाव ठेवलं. अच्छा, मग हे तुमचं खरंच नाव आहे म्हणजे? नाही ते सांगतो ना, तर ते बंडा नाव ठेवलं. पण आता सासरे घरात असताना बंड्या कसं म्हणायचं, त्यांच्या नावाचा अपभ्रंश होतो. म्हणून मला दुसरं नाव ठेवलं हा. उर्फ भालचंद्र म्हणून. बरं. तर शाळेत सगळीकडे भालचंद्र भालचंद्र. दत्तात्रय जोशी असं नाव लागलं. अच्छा. पण SSC बोर्डाला जेव्हा फॉर्म भरला ना हा. तेव्हा त्यांनी उर्फ भालचंद्र उडवून टाकलं. बर. त्यामुळं कॉलेजमध्ये बंडा जोशी नाव लागायला लागलं. लोक अच्छा. म्हणायचे तुमचं टोपण नाव आहे का, अजून मला लोक टोपण नाही खरंच नाव आहे खरं माझं. नाव बंडा जोशीच. आणि बंडा जोशी आलं. मग ते रेडिओवरती बंडा जोशी आल्यानंतर मग असे लोक यायचे. मग काही काही नावात हा मुलगा तरुण दिसतोय आणि काही काही मुलींची स्थळं बिळं घेऊन यायची का त्या लग्न झालं का, आमच्या त्या दारातल्या वॉचमनला विचारायचे ते लग्न झाले का त्यांचं वगैरे. त्यामुळे लग्न काय मुलगी पण आहे म्हणे आता. पण आकाशवाणीचा एक आता फायदा आला की खूप मोठमोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या मुलाखती घ्यायच्या निमित्ताने. आणि मुख्य म्हणजे पंढरपूरला आम्ही एकदा गेलो होतो. आता नावाचा महिमा असं कसा असतो की रेडिओवर नाव ऐकून ऐकून माहित असल्यामुळे लोकांना ते नाव माहिती असतं. तर आमच्याबरोबर एक अधिकारी होते, त्यांचं आडनाव पण अधिकारीच होतं. अच्छा. आणि आम्ही दोघं पंढरपूरला वारी कव्हर करायला गेलो होतो. आणि पहाटेची महापूजा वगैरे त्यावेळेला आम्ही ते रेकॉर्डिंग करून मग रेडिओवर ऐकवायचो. तर मी म्हटलं त्यांना वारकऱ्यांच्या मुलाखती मी घेतो, तोपर्यंत तुम्ही तो परवानगीचा पास काढा, कारण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ती महापूजा असते पहाटे. मनोहर जोशी तेव्हा होते मला वाटतं. ते पास काढायला गेले. ते म्हणले असं असं मी आकाशवाणीतून आलोय आणि अधिकारी माझं नाव आहे आणि आम्हाला हे द्या पास द्या वगैरे. ते म्हणजे ते काय आम्ही काय ओळखत नाही म्हणे, आधीपासून सांगायला लागतं, आता त्यावेळी काय मिळणार नाही म्हणाले. तेव्हा ते विचारे म्हणले आता काय करायचं, आता नाही पास मिळाला तर रेकॉर्डिंग कसं करणार असं. आणि मग ते सगळे मामलेदार कचेरीतील लोक होते ते बसलेले सगळे पास द्यायला. मग थोड्या वेळाने मी मुलाखती घेऊन आलो आणि तो म्हणला अरे नाही म्हणतात तर काय करायचं वगैरे. तर मग मी गेलो, ते माझ्या खांद्याला ते मशीन वगैरे होतं रेकॉर्डिंगचं टेप डेकचं. आणि ते म्हणले काय काम आहे, म्हटलं असं असं आम्ही आकाशवाणीतून आलोय, माझं नाव बंडा जोशी. अरे तुम्ही काय असा, तुम्हाला ओळखतो आम्ही म्हणले. त्यांनी चहा बी मागवला आणि मला म्हणाले किती लोक आहेत तुमचे, म्हटलं तसे दोन लोक आहेत. ते 2 लोकांचा पास लगेच 2 मिनिटात दिला. असा फायदा झाला त्याचा. आणि मुख्य म्हणजे पुण्य असं की आषाढीच्या दिवशी पहाटे 2:30 वाजल्यापासून ते महापूजेला मला मंदिरात जायला मिळालं या आकाशवाणीच्या ह्याच्यामुळे. क्या बात आहे, क्या बात. नावाचा महिमा. अगदी अगदी. आणखीच एक आठवण आहे की शरद पवारांचे भाऊ आप्पासाहेब पवार होते ना, मोठे अजित पवारांचे वडील. तर तेव्हा बारामतीला त्यांना हौस होते, असे मित्र गोळा करायचे आणि महिन्यात 2 महिन्यात एखादा कार्यक्रम करायचा असा विनोदी वगैरे. तर ते एका वेळेला कोणीतरी त्यांना माझं नाव सांगितलं. तर त्यांना काय कॉन्फिडन्स वाटे नाही की हा मुलगा काय करेल की नाही काय माहिती. म्हणून त्यांनी काय केलं, मी आणि दमा मिराजदार आम्हाला दोघांना गाडी पाठवली, तुम्ही दोघं मिळून या म्हणाले. आम्ही गेलो. मग पहिल्यांदा दमा मिराजदारांचं कथाकथन, त्यानंतर माझा एकपात्री कार्यक्रम असं ठरलं होतं. आणि मग त्याच्यानंतर दमांचं कथाकथन मस्त झालं एकदम झकास. त्यानंतर मी माझा एकपात्री प्रयोग केला. तो त्यांना इतका आवडला, त्यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं त्याच्या पुढे तुम्ही एकटे यायचं म्हणले, आता काय प्रॉब्लेम नाही, खात्री पटलेली आहे. त्यानंतर जवळ 5-6 वेळेला त्यांनी बोललो, 5-6 ग्रुप गॅदरिंग. मग कॉलेजच्या गॅदरिंगला सुरू झाले कार्यक्रम, अनेक ठिकाणी संस्थांच्या तर्फे लायन्स क्लब, रोटरी क्लब, अमुक तुमक सुरू झालं. तुमचं एकपात्रीचे प्रयोग. मग ते मगाशी आपण बोलत होतो ते तेव्हाच तुम्ही करत असलेले एकपात्री आणि आताचे लोक करत असलेले स्टँडअप कॉमेडी, तर यात काही फरक आहे का, किंवा याच्यामध्ये जास्त मेहनत कोण घेत असं वाटतं तुम्हाला? खरं म्हणजे आता स्टँडअप कॉमेडी हा प्रकार जो आहे ना, तो तुम्ही सहज बोलता बोलता विनोद करणं असा त्यातला भाग आहे.
अच्छा. सहज स्टेजवरती बोलता बोलता म्हणजे ते एकपात्रीमध्ये पण म्हणजे असतं तत्कालीन विषय हा. घेऊन. आणि त्याच्यावरती तुम्ही कॉमेंट्स करता किंवा त्या विनोदी हो. कॉमेंट्स लोकांना आवडतात, हो हो हा त्यातला भाग असतो. हो. एकपात्रीमध्ये सगळ्या गोष्टी येतात, म्हणजे ते हम्म. होल्डर सारखं आहे. त्यात गाणं पण तुम्ही म्हणू शकता, तुम्ही विनोद करू शकता, आणि काही काही पात्र तुम्हाला एस्टॅब्लिश करायला लागतात. म्हणजे नवरा आणि बायको असलं तर तुम्हाला त्याप्रमाणे एस्टॅब्लिश करायला लागतं. हो हो. तर ते तसं स्टँडअप कॉमेडीला लागत नाही. लागत नाही. स्टँडअप कॉमेडीला सहज बोलता बोलता विषय बदलत आपण गेलो तरी चालतं. हो करेक्ट. आता माझ्या एकपात्री प्रयोगात सुद्धा मी सुरुवातीला सांगतो एक 3-4 विनोद दणदणीत हाशा मिळाला ना, की मग मी सांगतो की मी अनेक ठिकाणी जातो आणि लोक कसे कसे भेटतात. आणि एकपात्रीमध्ये सुद्धा हा एक भाग आहे की विषय बदलत जायला लागतात. एकाच बरोबर. विषयावर तुम्ही सतत बोलत राहू शकत नाही, नाही. हो. त्यामुळे विषय बदलायला लागतात. मग मी सांगतो की आयोजक लोक बोलवतात, बोलवल्यानंतर काय होतं, मग प्रवासामध्ये काय होतं, प्रवासात मग एसटी कंडक्टर असतात ते कसे बोलतात, तिथपासून. मग त्यांचे विनोद काही. त्याच्यानंतर रेल्वेने गेलं तर काय होतं, अच्छा. किंवा विमानाने गेलं तर काय होतं. तर असे काही काही विनोद मी सांगतो प्रवासातले. मग तिथे गेल्यानंतर आयोजक लोक कसं स्वागत करतात, आणि मग ते सगळीकडे बोर्ड लावले असतात बाहेर की लवकरच येत आहेत बंडा जोशी गावात. मग ते बाजारपेठेत लवकरच येत आहेत बंडा जोशी, नंतर स्मशानात किंवा किंवा बाळणपणाच्या हॉस्पिटलवर लवकरच येत आहेत बंडा जोशी. कसं शक्य आहे म्हणलं मी. असे विनोद मी सांगतो की लोक घडतात पण तसे कधी कधी. आणि अनाउन्समेंट करणारे लोक असतात, तर ते सुद्धा आता एका मंदिरात कार्यक्रम होता म्हटलं, आणि तो निवेदन करत होता की सर्व भगिनींचं मनापासून स्वागत, सर्वांनी आपापल्या जागी बसून घ्या, तो सूचना देत होता. आणि त्यावेळेस मी तिकडून आलो, म्हणाले आता बंडा जोशी सर येत आहेत, त्यांचं स्वागत आहे, बायकांनी आपापली मंगळसूत्र सांभाळा. म्हटलं कशानंतर कोणची सूचना द्यायची काय. असे किंवा ते शाब्दिक विनोद असतात की शाब्दिक विनोदात मी सांगतो की बायकोला माझे दिवस गेले, तब्येत चांगली होती, मग 8व्या महिन्यामध्ये आम्ही डॉक्टरांना दाखवायला गेलो. तर डॉक्टरांनी विचारलं की कितवा महिना, तर बायको म्हणाले 8वा. तर डॉक्टर म्हणले मी कसं आठवणार, तुम्ही 8वाने मला सांगा. असे काही काही शाब्दिक विनोद असतात. किंवा प्रासंगिक पण कधी कधी असतं की कुठल्या स्थळी काय बोलावं. तर मी म्हटलं आमच्याकडे येरवडा जेलचे अधिकारी यायचे आणि ते आम्हाला भाषण द्यायला यायचे, कैद्यांची मानसिकता कशी असते. मग ते मला म्हटलं आमच्या कैद्यांसाठी एकदा कार्यक्रम करता काय. म्हटलं करतो की. मग त्यांनी त्या तुरुंगात मला घेऊन गेले येरवडा जेलमध्ये. आणि जेलमध्ये गेल्यानंतर असे कोठडीमध्ये कैदी होते वगैरे असं. मी आपल्या एकाला सहानुभूतीने म्हणलं की तुम्हाला घरच्यांची आठवण येत नाही का बाबा. ते म्हणले नाही येत. म्हणले नाही येत कसं काय. म्हणलं नाही सगळे इथंच आहेत म्हणला. नातेवाईक. मग कार्यक्रम सुरू झाला. आता ते तुरुंगाधिकारी होते, तुरुंगातला तो कार्यक्रम होता. आणि मग त्यांनी मग प्रस्तावना करायला सुरुवात केली की आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे खूप दिवसापासून मी त्यांच्या मागे लागलो होतो की तुम्ही आमच्या जेलमध्ये या. आज ते इथं आले, अत्यंत चांगली गोष्ट झाली. आमच्या इथल्या कैद्यांच्या मध्ये ते इतके मिळून मिसळून लागले की ते आम्हाला त्यांच्यातलेच एक वाटत होते. आता त्यांना विनंती आहे की तुम्ही इथंच राहावं, पण त्यांचे पुढचे कार्यक्रम ठरलेले असल्यामुळे त्यांना जाणं भाग आहे. त्यांना मी एवढंच सांगतो तुम्ही केव्हाही या, आमच्या जेलचे दरवाजे जेल तुमच्याकरता उघडे. इतर वेळेला खपून जातं, पण ते अशा वेळेला पंचायत होते. बापरे. आणि काही कधी कधी प्रत्यक्ष पण घडलेलं आहे. म्हणजे असं लोकांना कधी कधी आठवत नाही ना, परिचय करून द्यायचा म्हटलं की आता सगळं मोबाईल नव्हतं की मोबाईलवर वाचून दाखवायचा परिचय. पूर्वी कागदी लिहून पाठवायला लागायचं. ते एक आयोजक विसरले कागद. तर आयत्या वेळी काय बोलायचं. तर मी असा बसलेलो आणि त्यांनी परिचय सुरू केला. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे, सुप्रसिद्ध, ख्यातनाम, जगप्रसिद्ध, काय हो तुमचं नाव काय. ते म्हणलं माझं नाव बंडा जोशी. बंडा जोशी अतिशय धाडसी आहेत. तर मला काय कळलं म्हणजे मी काय धाडस केलं, काय एव्हरेस्ट चढून गेलो का खाडी पोहून गेलो. पुढचं वाक्य डेंजर म्हणलं. बंडा जोशी अतिशय धाडसी आहेत, त्यांचं लग्न झालेलं आहे, अतिशय कर्तबगार आहेत, त्यांना 2 मुलं आहेत, आणि अत्यंत धाडसी आहेत, कर्तबगार आहेत, आणि आतापर्यंत त्यांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. काही ठिकाणी त्यांना पुन्हा पुन्हा बोलवलंय, कारण पहिला आवडला नसल्यामुळे पुन्हा दुसरा तरी सुधारला असेल म्हणून. असे लोक काही बोलतात, म्हणजे शब्द काही वापरतात. असे काही प्रत्यक्ष अनुभव असतात, काही
त्या ऍड केलेल्या आपण. डोळ्यातनं पाणी येत हो, किंवा आणखीन एक पात्र असतं ते आमच्या घरातल्या शेजारच्या अण्णांचं पात्र मी एस्टॅब्लिश करतो. बर. तर ते शेजारचे अण्णा आहेत, ते मला जेव्हा लग्न करायचं होतं मी त्यांना सल्ला घ्यायला गेलो, म्हणजे अण्णा मला लग्न करायचं. तर अण्णांनी 50 वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेला होता. बर. तर अण्णा म्हणाले तुला कुठल्या पद्धतीने लग्न करायचंय? म्हणजे अण्णा मला ना प्रेमविवाह करायचा आहे. हा. अण्णा म्हणाले दोन्हीतला फरक लक्षात घे. ठरवून लग्न म्हणजे काय असतं की आपण असे गवतातनं चाललेलो असतो, अचानक साप येतो आणि चावतो, त्याला म्हणायचं ठरवून लग्न. आणि प्रेमविवाह म्हणजे पुंगी घेऊन सापाच्या बिळापाशी जायचं, पुंगी वाजवून वाजवून सापाला बाहेर बोलवायचं, साप आला की पाय पुढे करायचा, म्हणायचं चाव. तो प्रेमविवाह. हा. तसं ते एकदा ते मला परवा म्हणाले की जोशा तुला सांगू का, माझ्या बायकोला ऐकायला येत नाही म्हणाले. हा. मग मी आपलं व्हॉट्सअपवर वाचलं होतं. म्हणलं अण्णा तिची एक टेस्ट असते की आवाजाची ऐकण्याची क्षमता किती कमी झाली आहे, किती अंतरावरनं ऐकायला येते ते बघायचं असतं. मग मी म्हणलं तुम्ही काय करा की घरात गेलात ना की बायकोला हाक मारा, मग 15 फुटावर हाक करा, 10 फुटावर हाक करा, 5 फुटावर, शेवटी एक जवळ नाही किती लॉस झाला ते कळतं. अण्णा घरी गेले आणि त्यांनी दरवाज्यातनं बायकोला विचारलं, अगं काय करतीयस? उत्तर नाही. परत 5 फूट पुढे गेले, म्हणाले काय करतीयस? उत्तर नाही. परत 5 फूट पुढे गेले, काय करतीयस? उत्तर नाही. शेवटी अगदी गॅस पाशी गेले आणि म्हणाले अगं काय करतीयस? आजी म्हणाल्या मागापासून 4दा सांगितलं. आणि ह्यांनाच ऐकायला येत नव्हतं. मग मी सांगतो की आता ते काय करतात, बायकोशी भांडण झालं नव्हतं काय, फडाफडा बोलतात, तिने बोलायला सुरुवात केली की मशीन काढून टाकतात कानात. अरे बाप. आता ते पात्र अण्णांचं पात्र एस्टॅब्लिश होतं बरोबर, म्हणजे ते असं काल्पनिक आहे. हा अनेक ठिकाणी ते मी वापरतो. मग मुलाचं नाव आम्हाला मूल बारसं झालं, मुलगा झाला, मग काय नाव काय ठेवायचं? तर अण्णा म्हणाले आमच्या एका नातवाचं नाव आहे चित्तरंजन, दुसऱ्याचं नाव आहे रविरंजन, तुमच्या मुलाचं दंतमंजन ठेवा. मग मी सांगतो की मी शेवटी मुलाचा जन्म झाला अमावास्येला, म्हणून आम्ही त्याचं नाव ठेवलं चंद्रगुप्त. चंद्रगुप्त. दुसरी मुलगी झाली ती पण अमावास्येला, तिचं नाव चंद्रभागा. असे शाब्दिक वगैरे अशा गोष्टी पात्रीमध्ये येतात. ते वातावरण एकदम लाईट होतं त्याच्यात. आणि म्हणून ते कसं आयोजकांच्या गमतीच्या मध्ये सांगितलं ना की मग मी प्रपंचाच्या गोष्टी सुरू करतो. मग लग्न करायचं होतं, मग प्रेमविवाह करायचं का, मग आमच्या कॉलेजमध्ये असताना काय परिस्थिती होती, मग त्याच्या वेळेला पूर्वीच्या काळी रचता तुम्ही सगळं. हा. आणि एका पाठोपाठ एक ते विषय येतात. मग ते नंतर प्रेमाचा विषय सुरू झाला की मग ह्याचं सांगतो मी की पूर्वीच्या काळी एक भीती होती फार की एक आमची कॉलेजमधला एक मुलगा गेला आणि तो एका मुलीला म्हणाला चांद पे दाग सूरज में आग, चांद पे दाग सूरज में आग. ती म्हणाली मेरा बाप आ रहा है जल्दी से भाग. त्या मुलींच्या वडिलांची डेंजर गोष्ट होती. परवा आमच्या गल्लीत एका मुलीची मुलांनी छेड काढली. याला माहित नव्हतं तिचा बाप पैलवान आहे. ती दुसऱ्या दिवशी वडिलांना घेऊन आली आणि तिने वडिलांना काय सांगितलं, बाबा कालचीच रात येत होते मी मुकाट आला आडवा हा रस्त्यात वाट सोडना, मेला मावाली हा असा झाला होता वेडा पिसा हात धरला माझा असा कळ जाईना, त्याला ढकलून बाजूला मी धावत पळत घरी आले, घडले जे जे सारे काही तुम्हापाशी बोलले, याची नजर नाही बरी मस्ती याची जिरवा सारी याला धरून चांगला चोपा हाणा, याची खोड मोडा पुरी याचे वाजवाच बारा. वडील काय ऐकतात काय, त्यांनी त्याला ठोकला चांगला. मग तो म्हणायला लागला अहो असं काय करता बदा बदा मारता, अहो असं काय करता बदा बदा मारता, दणा दणा हाणता सुजली माझी पाठ सारी, अहो हाताची बी हाड मोडली पायाची बी तोडली आता पुरे करा हाणा मारी, मला जाऊ द्या ना घरी माझे वाजले की 12. असं हे एक पात्रीमध्ये पण असं विडंबन जाऊ शकतो. मध्ये
आपलं बोलता बोलता का मला आठवत नाही कुठे, पण तुम्ही घरी मला वाटतं काही बायकोची किटी असते हा आणि बायको त्या ह्याला सांगते, म्हणजे ते तुम्ही तुमच्यावर घेतलं तर, हा की बायकोनी सांगितलं माझ्या मैत्रिणी येणार आहेत, तुम्ही अजिबात हॉलमध्ये यायचं नाहीये, हो. तुम्ही खोलीमध्ये बसून राहा तास हो. 2 तास. हो आणि मग खोलीमध्ये तुम्ही बसलात आणि त्याच्यावर एक काव्य केलं आणि मग ते अच्छा. फेसबुक मध्ये वगैरे तुम्ही रमलात अच्छा. आणि 2 तास कसे गेले कळलं नाही वगैरे, अशी एक काहीतरी कविता तुम्ही केली ती हो हो ती आठवते तुम्हाला? नाही आठवत नाही. पण मी दुसरा किस्सा सांगतो कार्यक्रमामध्ये, हम्म. की लोक टेन्शन फार घेतात. हा. मग टेन्शन इतकं टेन्शन असतं की मेन्शन करायची सोय नाही. चेहरा असा लांबट आणि आंबट, कपाळावर स्पीड ब्रेकर, आणि प्रचंड विनोद झाला की एवढंच हसतात म्हणलं, अजिबात हसत नाही. आता परवा आम्ही गिरसप्पाचा धबधबा बघायला गेलो आणि एक ग्रस्त होते, आम्ही सगळे एन्जॉय करत होतो, भिजत होतो वगैरे, पाऊस छान झालेला होता. हम्म. आणि एक जण असा तोंड वाकडं करून म्हटलं, काय झालं काय? तो म्हटलं म्हटलं काय, फार पाणी वाया चाललंय म्हणा. मी म्हटलं काय तुम्ही काय करता काय? मी दूधवाला गवळी आहे म्हणा. त्याच्या डोक्यात सारखा हिशेब, एवढं पाणी दुधात घातलं. असे लोक टेन्शन घेतात. मग ते टेन्शनवरती मी सांगतो की आमच्या शेजारचे नाना ते फार टेन्शन घेतात. हम्म. परवा त्यांच्या छातीत दुखायला लागलं. आता हसल्यामुळे कसं आरोग्य चांगलं राहतं, पण ते न हसत नसल्यामुळे त्यांच्या छातीत दुखायला लागलं. आम्ही सगळे मदतीला गेलो हा. आणि मग अण्णांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. म्हणजे डॉक्टरनी ते म्हणे अडवं झोपवलं आणि ते म्हणे श्वास घ्या, त्यांनी घेतला. त्यांना म्हणे पुन्हा श्वास घ्या, घेतला. त्यामुळे पुन्हा श्वास घ्या, त्यांनी घेतला. ते नाना म्हणाले किती वेळा? ते म्हणे आता शेवटचा श्वास घ्या म्हणे. मग ते डॉक्टरांनी म्हणले ते ECG काढायला पाहिजे. मग ECG वगैरे काढला. मग डॉक्टर म्हणाले 3 ब्लॉक आहेत. ते म्हणले हो, एक कोथरूडला आहे, एक डेक्कन जिमखान्यावर आहे आणि एक कात्रजला आहे. डॉक्टर म्हणले त्यातला एक विका. म्हणजे का? कारण तुमच्या आता बायपास करायचे आहे म्हणे. त्यामुळे बायपास म्हणजे सोपं आहे. ऑपरेशन यशस्वी झालं तर पास, नाही झालं तर बाय बाय. मग ते अण्णांचं ऑपरेशन वगैरे झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशन करायच्या वेळी डॉक्टरांनी म्हणजे नर्स होत्या, सिस्टर होत्या आणि डॉक्टर आले होते आणि सिस्टरने बरोबर हार आणला होता आणि डॉक्टर म्हणाले घाबरू नका, तुम्ही घाबरू नका नाना, घाबरू नका. ते म्हणले अण्णा तुम्ही घाबरू नका. ते म्हणा माझा अण्णा नाही, मी नाना आहे हो. ते म्हणे नाही मी स्वतःला सांगतोय म्हणाले. त्यामुळे ते नाना म्हणाले अहो माझं पहिलंच ऑपरेशन आहे हो. डॉक्टर म्हणले मी घाबरलोय का? माझं सुद्धा पहिलं ऑपरेशन आहे. म्हणून या सिस्टर बघा हार घेऊन आल्या. हार म्हणजे हार कशाला? म्हणजे ऑपरेशन यशस्वी झालं तर हार मला, नाही झालं मग ते त्यात मी सांगतो की मग मी त्या नाना आजारी होते म्हणून त्याच्या बायकोच्या सगळ्या मैत्रिणी सगळ्या बघायला आल्या. ते नाना झोपले होते. बायकोने हलवून उठवलं, अहो माझ्या मैत्रिणीला जरा डोळे उघडा. तर ते म्हणाले मी बरा होतो तेव्हा बघू दिलं नाही, आता बघून काय उपयोग आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये म्हणून म्हटलं टेन्शन घ्यायचं नाही कोणी, लक्षात ठेवा. आणि माणसाने ना प्रेशर कुकरचा आदर्श ठेवायचा. प्रेशर कुकर काय करतो की बुडाला किती पण आग लागलेली असू द्या, तो शिट्ट्या मारत असतो म्हटलं. तसं बिंदास राहायचं, काय काळजी करायची नाही म्हटलं. असे किस्से सांगत सांगत मग प्रेमाचा विषय येतो. मग त्यात मुलींसाठी कविता कशा करतात मुलं, त्याचे काही किस्से सांगतो. मग त्याच्यानंतर मग लग्न ठरवून करायचं ठरलं. मग मुली बघण्याचे कार्यक्रम झाले. मग वेगवेगळ्या व्यवसायातल्या मुली कशा बोलतात वगैरे काय. आता तर शिक्षिका होती एक, तर तिने मला सारसबागेत भेटायला बोलवलं 6 वाजता. मला 15 मिनिटं उशीर झाला. मला म्हणले बाकावर उभा राहा, अंगठे धरायचे. अशी तर ते असे अनेक किस्से. नर्स परिस्थिती काय म्हणते, असे सगळे वेगवेगळ्या व्यवसायातल्या मुलींचे किस्से सांगतो. त्यानंतर मुली बघण्याचे कार्यक्रम होतात. मग मुली कशा उत्तर देतात, मुली बघण्याचा कार्यक्रम, मग लग्नाचं ठरतं, मग लग्न कसं होतं.
असे ते लग्नाचे किस्से सांगून अच्छा. मग प्रपंचाचे किस्से सुरू होतात. मग मुलगा झाला, मुलाचे मग मुलाचे कसे गाढवपणाचे किस्से असतात ते सगळे सांगतो. आणि शेवटी मग आता इतके वर्ष प्रपंचाला झाली, आता आमची परिस्थिती काय आहे. तर म्हणलं मी आता इथं कार्यक्रमाला आलो, घरी जायला उशीर किती होईल बघा. कितीही रात्री 12, 1, 2, 3 किती पण वाजू देत, मी घरी जाईपर्यंत माझी बायको तोंडात अन्नाचा कण सुद्धा घेत नाही. मी घरी गेलो की मी स्वयंपाक करतो आणि मग आम्ही दोघे जेवतो. आणि म्हणून मला जरा लवकर जायचंय, म्हणून मी आपला आता निरोप घेणार आहे. नमस्कार. म्हणजे अक्षरशः किस्से ऐकता ऐकता हसून हसून पुरेवाट होती आमची. पण आता खरं तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय आपण. मी शेवट म्हणणार नाही, कारण याच्यानंतर आपण एक करूया अजून एक भाग तुमच्या बरोबर. पण आत्ता ह्या एपिसोडच्या शेवटी एखादी तुमची अशी रिसेंट काही कविता आहे का, विडंबनात्मक किंवा अशी? पूर्वी एक वरदक्षिणा नावाचा सिनेमा आला होता. बर. त्या गदिमांचे गाणं होतं, घनघन मला नभी दाटलेल्या कोसळती धारा. तर यंदा तर पाऊस खूप जास्त झालेला आहे, त्यामुळे असं म्हणतात की येरे येरे पावसाऐवजी जारे जारे पावसा म्हणायची वेळ आलेली आहे. आणि ते पूर्वी पाऊस पडला नाही, ती बेडकाचे लग्न लावायचे. आता घटस्फोट घ्यायची वेळ आलेली आहे त्यांना, इतका पाऊस पडला असं लोक म्हणतात. तर त्याच्यावरचं माझं एक विडंबन आहे, त्या चालीवरचं. म्हणजे बदबद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमधी सारा, बदबद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमधी सारा, अडली वाहने आणि वाजले वाहतुकीचे बारा, बदबद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमधी सारा, कधी अचानक आभाळातून गारपीटही होई सडकून, टेंगुळ आणती टकलांवरती तडतडत्या गारा, तडतडत्या गारा, बदबद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमधी सारा, येई गटारी अवसतशात खंबेरी चवून कैक घशात, मरकट नृत्य करती बेवडे, मरकट नृत्य करती बेवडे, लाजवती मोरा, लाजवती मोरा, बदबद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमधी सारा, महाबळेश्वर सहलीसाठी पिऊन कारने चालली कार्टी, वाईवरुनी आला चारदा पुन्हा सातारा, पुन्हा सातारा, बदबद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमधी सारा. आता पाऊस गाण्याचे कार्यक्रम होतात. भेसूर ऐकून पाऊस गाणी त्या शिष्यांचे गुरुजी उठुनी, गुरुकुल करुनी बंद पळाले फोडून तंबोरा, फोडून तंबोरा, बदबद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमधी सारा, सरींमध्ये भिजताती तरुणी म्हातारेही बघती चळुनी, आठवून आपुल्या जुन्या मैत्रिणी टाकती सुस्कारा, टाकती सुस्कारा, बदबद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमधी सारा, हिरवी राने पाहून सारी लालू समजे कैक पुढारी, तोंडा पाणी सुटते त्यांच्या पाहुनिया चारा, पाहुनिया चारा, बदबद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमधी सारा, छत्रीमध्ये जोडी नवथर
छत्री मध्ये जोडी नवथर, कळकट नवरा पत्नी सुंदर, वाटे दुर्भाग्याने लाभे, वाटे दुर्भाग्याने लाभे, सोने भंगारा, सोने भंगारा, बदबद पाऊस आला तुंबला, खड्ड्यांमध्ये सारा. वा 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 वा. मस्त मस्त मस्त. अक्षरशः वेळ कसा संपला कळलं नाही आम्हाला. खूप छान खूप छान. आणि म्हणजे यू मेड आवर डे असं म्हणायला पाहिजे. तुम्ही आज इथे आलात रसिका मोहीनच्या पॉडकास्टला आणि सगळ्यांना हसवलत, त्याकरता प्रेक्षकांसकट म्हणजे त्याकरता तुमचं मनापासून तुम्हाला धन्यवाद. आणि नक्कीच आपण अजून एक एपिसोड करूया. आणि मला खात्री आहे प्रेक्षकांनाही हा एपिसोड नक्की आवडलेला असेल. तुमची सुद्धा हसून हसून नक्की पुरेवाट झालेली असणार आहे. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि रसिका मोहिनी पॉडकास्ट बघाच तुम्ही. आपण चॅनललाही सबस्क्राईब करा आणि हाईप करा. आणि आम्हाला इन्स्टा आणि फेसबुकला सुद्धा नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. सर, रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस एक छोटंसं गिफ्ट पाठवतात. हे तुमच्याकरता आहे. रसिक मोहिनी.